स्टार्टेड. सो सध्या AWS अकाउंट नाही आहे आपल्याकडे, त्यामुळे आपण काय केलंय, किलर कोडाचा यूज केलाय आणि यामध्ये इन्स्टॉलेशन केलंय कुणाचं, जेनकिंगचं. आणि यामध्ये आता आपण काय करणार, येस ऍक्सेस कसं करायचं, तर सिंपल तुम्ही इथे जाणार, ट्रॅफिक पोर्ट मध्ये जाणार, ट्रॅफिक पोर्ट मध्ये 8080 लिहायचा आणि त्यानंतर तुम्ही ऍक्सेस करू शकता तुमच्या जेनकिंग सर्व्हरला युजिंग किलर कोडा URL. ओके. देन आपण काय केलं होतं काल, तर एक नॉर्मलचा इथे जॉब क्रिएट केला होता. जॉबसाठी आपण एक नाव दिलं होतं job1, फ्रीस्टाईल सिलेक्ट केलंय आणि देन ओके केलंय. देन आता यामध्ये ऍक्च्युली एक जॉब जेव्हा आपण क्रिएट करतो तेव्हा आपल्याला कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल असतात, कोणते कोणते कॉन्फिगरेशन्स आपण करू शकतो ते वन बाय वन आपण बघू. ठीक आहे. देन त्यानंतर आपण काय करणार, जेनकिंग सर्व्हरवर काही काम करणार नाही, आपण आणखी एक होस्ट मशीन क्रिएट करणार. जसं तुम्हाला माहिती आहे की काय असतं, जेनकिंग स्वतःहून काम करेल का स्वतःवरच, नाही करणार. मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, तर ते कसं परफॉर्म होईल इथे जेनकिंग्स मध्ये ते पण आपण बघू. तर आता जेव्हा एक जॉब तुम्ही क्रिएट करताय, आता सिंपल एक काम करू आपण, इथे याला आधी एक्झिक्यूट करून टाकू. एक छोटीशी कमांड लिहिते मी. कोणती कमांड, इको कमांड. ही कुठे परफॉर्म होणार, याच सर्व्हरवर होणार. ठीक आहे. हॅलो वेलकम टू जेनकिंग्स या टाईपने मी एक छोटासा मेसेज देतोय. अप्लाय सेव्ड अँड देन काय करणार आपण, या जॉबला परफॉर्म एक्झिक्यूट करणार. एक्झिक्यूट करणे म्हणजेच काय करणे, बिल्ड करणे. एक्झिक्यूट करणे म्हणजेच काय करणे, बिल्ड करणे. इथे तर हे बटन दिसतंय तुम्हाला लेफ्ट हँड साईडला. ठीक आहे. तर मी याला एक्झिक्यूट आणि लगेच तुम्हाला इथे रिस्पॉन्स पण मिळेल. आपण काय केलंय, फक्त इको कमांड प्रिंट केली आहे, त्यामुळे आपल्याला इथे दिसेल ते व्हेरी फास्ट आपलं काम झालं आहे. तर याला सिंपल क्लिक करा, तुम्हाला याचे काही लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसेल स्टेटस. स्टेटस म्हणजेच इथे हा जॉब परफॉर्म झाला आहे का नाही ते, स्टार्टेड बाय ऍडमिन, कोणत्या युजरनी याला ऍक्सेस केलाय ते, देन काही चेंजेस तुम्ही केले असेल ते दिसणार. ठीक आहे. चेंजेस हा न्यू फ्रेश आहे तर इथे काय दिसणार नाही. कन्सोल आउटपुट मध्ये तुम्हाला दिसेल ऍक्च्युअल आउटपुट की जॉब परफॉर्म झाला आहे तर त्याने काय काय केलंय. ओके. तर इथे तुम्हाला दिसेल बिल्डिंग इन वर्क स्पेस. मी काय म्हटलं होतं की var/lib/jenkins हे काय आहे, हे आहे तुमच्या जेनकिंगची ऑफिशियल होम डायरेक्टरी. सो ls and then check it out jenkins/var here. तर हा आहे जेनकिंगचा तुमचा ऑफिशियल होम डायरेक्टरी आणि इथे तुम्हाला दिसेल भरपूर साऱ्या टर्म्स, config.xml भरपूर फाइल्स आहेत इथे. config.xml, jenkins XML, secret.key, users, jobs, workspace, secrets. आपण जो सिक्रेट आपण आता कॅप्चर केला आहे, हा इनिशियल पासवर्ड, तो कुठल्या रिपोजिटरी कुठल्या डायरेक्टरी मधून केलाय, सिक्रेट मधून केलेला आहे. तर इथे बघा ही सिक्रेट डायरेक्टरी अवेलेबल आहे. देन त्यानंतर प्लगइन्स पण अवेलेबल आहे, देन जॉब्स पण अवेलेबल आहे आणि काही कॉन्फिगरेशन फाइल्स अवेलेबल आहेत. जॉब्स मध्ये आता काय असते, लेट्स चेक इट आउट /jobs. काय दिसतंय, जे पण प्रोजेक्ट तुम्ही एक्झिक्यूट करताय इथे ते इथे तुम्हाला दिसेल. ओके. जॉब्स मध्ये आता जॉब्स 1 मध्ये काय आहे, तर इको कमांड होती फक्त, तर ते काही जास्त दिसणार का, बघा जॉब्स मध्ये तो बिल्ड झालेला आहे. पहिल्या बिल्डचं नाव काय आहे ते दिसेल तुम्हाला, बिल्ड्स, पहिला बिल्डचं व्हर्जन 1. इथे तो तुम्ही जाऊन चेक करा काय झालंय, build.xml. इथे जर तुम्हाला लॉग्स बघायचे असेल तर तुम्ही लॉग्स बघू शकता, कॅट करावं लागेल. सी बिल्ड सक्सेस, जे आपल्याला आपल्या डॅशबोर्डवर बघायला मिळतंय तेच आपण कुठे बघू शकतो, कमांड लाईन मध्ये पण बघू शकतो, पण त्यांचे लोकेशन्स प्रॉपरली आपल्याला चेक करावे लागतील. कळलं का. ठीक आहे. तर आहे बरोबर, स्टार्टेड बाय युजर, ऍडमिन, सिस्टम, रनिंग ॲज अ सिस्टम. सेम अगेन जे आपण इथे बघतोय कुठे कन्सोल मध्ये, इकडे तेच आपण कमांड लाईन मध्ये पण बघू शकतो. एवढं लक्षात.
पण आता हा जो जॉब आहे याची पूर्ण डिटेल कुठे सेव्ह झालेली आहे, तो वर्कस्पेस नावाच्या डायरेक्टरीमध्ये आहे का? वर्कस्पेस नावाची डायरेक्टरी आहे, राईट. तर त्याला पण तुम्ही चेक करू शकता. जॉब्स नाही तर वर्कस्पेस. वर्कस्पेस मध्ये तुम्हाला दिसेल, सॉरी नॉट कॅट बट ls आहे. जॉब 1 इथे सुद्धा जॉब 1 आहे. आणि इथे यामध्ये जॉब 1 मध्ये काय असते ते बघा. इथे काय दिसतंय का? नाही. जर त्या आतमध्ये काही कंटेंट असेल, जसं की आपण एखादी रिपॉझिटरी डाउनलोड करतोय, अशा टाईपचे काही टास्क असेल तर ती रिपॉझिटरी आपल्याला इथे दिसली असती. समजलं? जर आपण गिटची रिपॉझिटरी कॅप्चर करतोय या जॉब मध्ये, तर ती रिपॉझिटरी इथे दिसते. बट आपण काय केलं आहे, फक्त इको कमांड, तर ती इथे दिसेल का? वर्कस्पेस मध्ये, जॉब्स मध्ये नाही दिसणार. अंडरस्टूड? ठीक आहे. तर ह्या डिफरंट डायरेक्टरीज आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुमचं वर्क जे तुम्ही करताय ते डिवाइड होऊन दिसेल. ठीक आहे. लॉग्स मध्ये लॉग्स दिसणार, त्याचा वेगळा पाथ. रिपॉझिटरी डाउनलोड करताय त्याचा वेगळा पाथ. कळलं एवढं? सिक्रेट्स असेल तर त्याचा वेगळा पाथ. अँड देन इवन जर तुमच्याकडे काही तुम्ही युजर मॅनेजमेंट करताय तर युजर मॅनेजमेंटसाठी असलेला पूर्ण इन्फॉर्मेशन कुठे दिसेल? युजर्स डायरेक्टरीमध्ये. ठीक आहे. तर आणखी इन्फॉर्मेशन कॅप्चर करू आपण. जॉब 1. आता याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत ते आधी डिस्कस करून घेऊ जेनकिंग्स मध्ये. ठीक आहे. जॉब 1 ला आपण आणखी काय काय बघणार बघा. इथे डायरेक्ट वर्कस्पेस मिळेल, बट वर्कस्पेस मध्ये काही आहे का? काही नाही, बरोबर. कारण फक्त इको कमांड आणि ते काय दिसणार नाही, ती फक्त प्रिंट होते आणि गायब होऊन जातं, बरोबर. ओके. सो इवन यू कॅन डिलीट दिस प्रोजेक्ट, इवन यू कॅन कॉन्फिगर अगेन, राईट. इफ यू वॉन्ट टू रिनेम यू कॅन रिनेम इट. आणि जे पण परफॉर्म झालेले बिल्ड्स असणार, बिल्ड्स म्हणजे जेवढ्या टाइम तुम्ही एक्झिक्यूट करणार त्यांना काय बोलतात, इथे बिल्ड्स म्हणतात. ठीक आहे. तर बिल्ड्स इथे तुम्हाला खाली दिसत जाईल. आणि बिल्डची इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर तुम्हाला सिंपल ड्रॉप डाऊन करायचं आहे, डिलीट करायचं आहे, एडिट करायचं आहे, काय करायचं तुम्ही बघू शकता. ओके. एवढं आलं लक्षात? तर आणखी इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आपण बघणार ते बघून घेऊ. सो इथे तुम्हाला सेटिंग दिसत आहे राईट साईडला. तर इथे आपण क्लिक करतोय. हा आहे मॅनेज जेनकिंग्स पार्ट. आणि मॅनेज जेनकिंग्स मध्ये आपण काय काय बघणार, तर आपण बघणार आहोत की ऍक्च्युली सिस्टम मध्ये काय असणार. ओके. देन त्यानंतर टूल्स मध्ये आपण काय करू शकतो, प्लगइन्स मध्ये काय करू शकतो, देन नोड्स मध्ये काय करू शकणार, राईट. देन क्लाउड आहे, अपिअरन्स आहे, आणि हा इथे आहे तुमचा युजर मॅनेजमेंट पार्ट. युजर्स सिक्युरिटी आहे का? अगेन खाली जर तुम्ही बघितलं तर लॉग मॅनेजमेंट पार्ट आहे. क्लिअर आहे? सिस्टम इन्फॉर्मेशन तुम्ही इथून कॅप्चर करू शकता, सिस्टमचे लॉग्स तुम्ही इथे बघू शकता, स्टॅटिस्टिक्स तुम्ही बघू शकता. ठीक आहे. देन त्यानंतर आणखी खाली गेलं तर इथे मग CLI मोडने किंवा स्क्रिप्ट कन्सोल्स वगैरे कशा पद्धतीने तुम्ही बघणार ते दिलेलं आहे. तर आता एक एक करून बघू की सिस्टम मध्ये ऍक्च्युली काय असतं. सिस्टम मध्ये ऍक्च्युली काय असतं ते बघून घेऊ. तर सिस्टम मध्ये आपण क्लिक करतोय. आता इथे तुम्हाला जर एखादा दुसरा टूल कॉन्फिगर करायचा असेल तर त्याची बेसिक इन्फॉर्मेशन द्यायची असणार. ओके. तर बघा इथे नॉर्मली हा काय आहे तर होम डायरेक्टरी ऑफ, मी जे तुम्हाला आता सांगितलेलं आहे होम डायरेक्टरी ऑफ जेनकिंग्स. काही मेसेजेस लिहायचे आहे इथे तुम्ही इथे लिहू शकता. देन त्यानंतर कम्प्युटर रिटेन्शन चेक इंटरवल 60 सेकंड्स इथे दिलेले आहे. म्हणजेच जर जेनकिंग्स एक्सेसिबल आहे नाही आहे, ही लोकेशन एक्सेसिबल आहे नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात हर 60 सेकंड्सने. हा. जर ते एक्सेस होत नाहीये तर कधी क्विट करणार तो 5 सेकंड्स, 5 टाइम्स चेक करणार, देन त्यानंतर क्विट करणार. तर ह्या भरपूर साऱ्या टर्म्स आहेत. तिथे बघा जेनकिंगची लोकेशन पण दिलेली आहे. जेनकिंगची लोकेशन आपण आता किलर कोडावर केलं आहे, तर सेम URL तिथे तुम्हाला दिसेल आहे. ठीक आहे. दिस वन killercoda.com पर्यंत सेम आपल्याला दिसतंय जेनकिंग्स URL. देन काही ईमेल तुम्हाला कॉन्फिगर करून ठेवायचं असेल तर ते दिसेल. रूट किंवा ग्लोबल प्रॉपर्टीज तुम्हाला डिफाईन करायचे असेल त्या इथे. एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स डिफाईन करायचे असेल तर एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स, ऍड अ लिस्ट ऑफ युअर व्हेरिएबल्स, राईट. देन आणखी काय आहे, तुम्हाला प्रॉक्सी सेटअप करायचं आहे तर प्रॉक्सी सेटअप करू शकतो आपण इकडे. ग्लोबल बिल्ड बाकी काय नाहीये.
तेवढं खास इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला इथे सिस्टम्स मध्ये दिसेल पूर्ण इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन. क्लिअर झालं. ठीक आहे. देन त्यानंतर आणखी काय अवेलेबल आहे तर टूल्स. यामध्ये मल्टिपल टूल्स आपण कॉन्फिगर करू शकतो. जसं की इथे आपल्याला डायरेक्टली दिसेल मेवन कॉन्फिगर करायला सांगतोय आहे. ठीक आहे. देन त्यानंतर जेडीके तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे का, जेडीके इन्स्टॉलेशनचं पूर्ण इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. देन अगेन मेवन, जेव्हा पण आपण टूल न्यू ऍड करणार त्याची इन्फॉर्मेशन इथे द्यावी लागेल आपल्याला. आता फक्त जावा आणि मेवन आहे. जर आपण समोर जाऊन सोनार क्यूब करतोय किंवा गेट करतोय तर त्यांची इन्फॉर्मेशन पण आपल्याला द्यावी लागेल. क्लिअर. तर टूल्स वाला पोर्शन समजला. देन त्यानंतर आणखी काय अवेलेबल आहे तर प्लगइन्स. आता इथे इम्पॉर्टंट काम आहे. इथे इम्पॉर्टंट काम म्हणजे कसं तर आपल्याला लेस कन्सिडर करणं गिट सोबत काम करायचं आहे. गिट वरून काय करायचं आपल्याला, रेपॉझिटरी क्लोन करायची आहे जेनकिंग्स साठी. जेनकिंग्स त्या रेपॉझिटरीला यूज करणार. ओके. तर तेव्हा आपल्याला इथे प्लगइन्स ऍड करायचे असतात की कोण जेनकिंग्स कोणासोबत कनेक्ट करणार आहे, गिटहब सोबत. राईट. तर गिटहब प्लगइन आपल्याला इथे द्यावं लागेल. ऍक्च्युली गिट क्लोन कमांड चालवणार ना तो, गिट क्लोन जोपर्यंत तो रन करणार नाही तोपर्यंत रेपॉझिटरी क्लोन होणार का नाही. तर गिट ही कमांड रन व्हायला पाहिजे, जेनकिंग्सने ती रन करायला पाहिजे. कोणी करायला पाहिजे, जेनकिंग्सने. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्लगइन्स ऍड करावं लागेल. सो अवेलेबल प्लगइन्स मध्ये तुम्हाला मल्टिपल प्लगइन्स दिसणार या पद्धतीचे. जर तुम्ही इथे गिट बघताय, ओके, गिट, तर बघा स्टार्टिंगला गिट दिसतंय, गिट क्लायंट दिसतंय आणि जे बी रिलेटेड आहे त्या सगळ्या टर्म्स दिसेल आहे. तर जेव्हा गरज पडेल आपल्याला हा गिट आपण इन्स्टॉल करू. इन्स्टॉल करायचं आहे त्यासाठी अगेन आपण काय करू, वापस बरं प्लगइन समजलं. प्लगइन्स मध्ये काय असणार ते समजलं. ठीक आहे. खूप इझी काम आहे, काही असं कठीण काम नाही आहे. आणि इव्हन व्हिज्युअलायझेशन आहे, यूआय बेस्ड आहे, तर अजून जास्त इझी आहे. सर प्लगइन कनेक्ट केला आपल्याला इन्स्टॉल करायची गरज नाही पडणार. काय गिट इन्स्टॉल करायची गरज नाही पडणार. गिट कुठे इन्स्टॉल असायला पाहिजे, ज्या मशीनवर ती कमांड एक्झिक्यूट होणार आहे. आता हा गिट क्लोन करणार कुठे करणार, स्वतःच्या सर्व्हरवर. आता जो एक सिंगल सर्व्हर आहे ना आपल्याकडे, तर उबंतू सर्व्हर आहे. उबंतू मध्ये गिट इन्स्टॉल्ड आहे का, ते जेव्हा त्यामध्ये गिट इन्स्टॉल्ड असेल तेव्हा हा जेनकिंग्स त्या गिटला एक्झिक्यूट करू शकेल. ओके. आणि गिट प्लगइनचा यूज करून तो गिटहब सोबत कनेक्ट करू शकेल. समजलं. ठीक आहे. तर कुठलीही गोष्ट करायची असेल याला तर प्लगइनची रिक्वायरमेंट असणार आणि ह्यूज नंबर ऑफ प्लगइन्स अवेलेबल आहेत. ओके. हा. देन आता नोड मध्ये तुम्ही काय करणार, आता नोड मध्ये काय करणार, आता मी तुम्हाला बोललोय की नोड्स हा वर्ड कुठे येतो, नोड, मास्टर नोड, स्लेव्ह नोड, ऐकलं का आपण, वर्कर नोड ऐकलं का. तेव्हा हा जो वर्ड येतोय कधी येतोय, जेव्हा आपण मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर परफॉर्म करणार. जेनकिंग्स एक स्टेबल सर्व्हर राहणार आणि एक दुसरा सर्व्हर होणार, होस्ट मशीन म्हणा किंवा नोड म्हणा. कुबरनेटिस मध्ये आपण काय बघितलं, नोड्स बघितलं. एन्सिबल मध्ये आपण काय म्हटलं, त्याला होस्ट्स म्हटलं ना. ठीक आहे. म्हणजेच काय, एक सेपरेट सर्व्हर जो ज्याच्यावर वर्क होणार. ठीक आहे. एन्सिबल स्टेबल सर्व्हर राहणार आणि तो जे काही वर्क करणार ते कुठे करणार, वर्कर मध्ये, राईट, होस्ट मध्ये. कुबरनेटिस एक सेपरेट सर्व्हर राहणार आणि तो वर्क कुठे करणार, दुसऱ्या नोड्स मध्ये. बरोबर आहे. वर्कर नोड्स मध्ये आपण बघितलं आर्किटेक्चर काय असते, मास्टर स्लेव्ह. एक मास्टर असणार आणि दुसरा स्लेव्ह असणार. मास्टर स्वतःहून काय काम करेल का स्वतःवर, जेव्हा त्याला स्वतःचे अपडेट करायचे असेल ते करेल. बट रेग्युलर वर्क कुठे होणार, स्लेव्ह मध्ये. सो ते स्लेव्स इथे ऍड करू शकतो आपण नोड्स मध्ये. आता सध्या कोणता दिसतोय, बिल्ड इन नोड, हा जेनकिंग्सच आहे. अंडरस्टूड. ओके. बट दुसरा ऍड करायचं असेल तर न्यू नोड, त्यासाठी दुसरी इन्स्टन्स लागेल. ते इन्स्टन्सला आपल्याला इथे कॉन्फिगर करावं लागेल. कळलं. हा. तर नोड वाला कॉन्सेप्ट समजला. इथे तुम्ही डिफरंट नोड्स ऍड करू शकता ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे, इन्स्टॉलेशन करायचे आहे, और ऑल अदर थिंग्स. क्लिअर. गुड.
व्हॉट मोर, क्लाउड. तुम्ही डायरेक्टली एखादा क्लस्टर ऍड करू शकता. जसं EKS क्लस्टर आहे, तर EKS क्लस्टर डायरेक्टली तुम्ही इथे कॉन्फिगर करू शकता. कळलं का? EKS असो किंवा असे मल्टिपल क्लस्टर्स जे ॲज अ ग्रुप काम करतात, त्याला डायरेक्टली तुम्ही इथे ऍड करू शकता. इज इट क्लिअर? ओके. हा, देन खाली तुम्हाला दिसेल युजर्स. आता युजर्स मध्ये काय आहे, सध्या कोणता युजर आहे? ऍडमिन युजर आहे. जर मला मल्टिपल युजर्स इथे क्रिएट करायचे असेल जे जेनकिन्सवर काम करणार, तर कुठे क्रिएट करणार मी? इथे. त्यांचा पासवर्ड पण सेट करणार आणि देन तो युजर, जसं पारसने जेनकिन्सवर काम करायला पाहिजे, तर मी काय करणार, पारस नावाचा युजर क्रिएट करणार आणि त्याचे क्रेडेन्शियल त्याला प्रोव्हाइड करून देणार. फक्त मास्टरला दिसत असेल ना? हा, मी फक्त मास्टरला दिसत असेल युजर्स वगैरे परमिशन काय? नाही, तुम्ही बघू शकता, पण तुम्हाला पूर्ण न्यू क्रिएट करायची परमिशन राहणार नाही. अंडरस्टूड? Sir, if you are not an admin or root user, then you will not have that permission to create new user. Got it? Okay. So इथपर्यंत आलं लक्षात? ठीक आहे. तर आपण एक काम करू, एक जॉब क्रिएट करू and then छोट्या छोट्या ज्या टर्म्स आहेत त्या काय असतात. एक आपण काल बघितलेला आहे जॉब, एक सिंगलचा जॉब कसा परफॉर्म करायचा. तर यामध्ये याला बघा, मी काय करतोय, कॉन्फिगर अगेन करतोय. इव्हन तुम्ही न्यू क्रिएट करणार तेव्हा सुद्धा तुमच्याकडे ही फुल इन्फॉर्मेशन असेल. ठीक आहे. ओके. सो ओपन झालंय. इथे डिस्क्रिप्शन देऊ शकता की हा जो जॉब तुम्ही परफॉर्म करताय हा कशा रिलेटेड आहे. यु नो, डिस्क्रिप्शन, इन्फॉर्मेशन. देन पहिला ऑप्शन दिसेल तुम्हाला डिस्कार्ड ओल्ड बिल्ड. डिस्कार्ड ओल्ड बिल्ड. आता डिस्कार्ड ओल्ड बिल्ड म्हणजेच काय काय असेल? हा, बरोबर. आता तुम्ही बघितलं की आपण याला एक्झिक्यूट केलंय, एक बिल्ड आहे लास्टवाला, है ना? असे भरपूर सारे असणार, असे भरपूर सारे बिल्ड्स असणार. कळलं? तर आता त्यापैकी किती असायला पाहिजे, जस्ट टू मॉनिटर, किती असायला पाहिजे? लेट्स कन्सिडर करा 10 तुम्ही बिल्ड करून बघितलेले आहे. 10 टाइम तुम्ही का पूर्ण जॉबला परफॉर्म केलाय. बिल्ड म्हणजे काय म्हणतोय मी, लक्षात घ्या. बिल्ड्स कोणते म्हणतोय मी? हा इथे दिसतोय, हा दॅट्स नथिंग बट युअर बिल्ड. सी, बिल्ड्स मध्ये पहिला बिल्ड आहे. मी याला परत जर एक्झिक्यूट करतोय बिल्ड नाव, तर अगेन एक बिल्ड दिसेल तुम्हाला इथे खाली आला आहे. सो दिस इज नथिंग बट अ काउंट, बिल्ड काउंट. आणि आता आपण काय बघितलं, डिस्कार्ड ओल्ड बिल्ड. म्हणजे या दोन पैकी लेट्स कन्सिडर करा 2 नंबरवाला तुम्हाला ठेवायचा आहे आणि जो लास्ट होता, सॉरी, जो सर्वात ओल्ड आहे, सर्वात ओल्ड 1 आहे ना. 1 काय झाला, आता ओल्ड झाला. तर 1 जे पण ओल्ड होणार आपल्याला नाही पाहिजे, गरज नाही त्यांची. तर तसं करायचं आहे का तुम्हाला? त्यावेळेस तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करणार आणि इथे येतो लॉग रोटेशन वाला कन्सेप्ट. इथे येतो काय, लॉग रोटेशन वाला कन्सेप्ट. आठवतं का तुम्हाला? लॉग रोटेशन आणि पासवर्ड रोटेशन काय काहीही रिलेट करतो का तो? हा, लॉग रोटेशन काय असते, जे पण पुराणे लॉग्स असतात आपले, आपण काय करतो, त्यांची गरज नाहीये तर आपण त्यांना डिलीट करत जातो. ओके. आणि जे न्यू येतात त्यांना कॅप्चर तिथे ठेवत जातो. ठीक आहे, कारण ते आपल्याला इम्पॉर्टंट आहे, ते आपल्याला कधी पण बघायला लागू शकतात, बघायची गरज पडू शकते. पण जे पुराणे झाले आहे, ज्यांची गरजच नाहीये, ते तिथे राहूनही काय करणार, त्यांना आपण बघणार नाही. काय करणार, ते स्टोरेज ऑक्युपाय करून ठेवणार. करेक्ट. तर त्या टाइम मध्ये आपल्याला काय करावं लागेल, आता 1 नंबरची गरज आहे का इथे? नाही आहे. आपला लेटेस्ट कोणता आहे? 2. सर पण ते ऑप्शनल असेल ना लॉग रोटेशन.
ऑप्शनल का असेल? कारण बिल्स तर भरपूर करणार आपण. ऑप्शनल का असायला पाहिजे? ऑप्शन आता जेव्हा तुमचे छोटा मोठा प्रोजेक्ट आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी आवश्यक असेल तेव्हा नका यूज करू. बट फॉर एक्झाम्पल समजा पेमेंट्स रिलेटेड वगैरे जे असतात ते मग जे ओल्ड होतं ते त्याला आर्काइव्हमध्ये टाकून देतात ना, म्हणजे रॅदर दॅन डिलीटिंग. बघा काय आहे आता इथे लॉग रोटेशनचा पोर्शन आहे, ठीक आहे. लॉग रोटेशन दिसत आहे. देन त्यामध्ये आता डेज टू कीप बिल्स म्हणजे किती दिवस तो बिल राहायला पाहिजे. आता 2 बिल्स आहे, दोन्ही बिल्स आपल्याकडे किती दिवस राहायला पाहिजे, किती दिवस राहायला पाहिजे लेट्स कन्सिडर करा. 5-10 दिवस आपण ठेवलंय, 5 डेज राहायला पाहिजे असं कन्सिडर करतो. आणि मॅक्स ऑफ बिल्स टू कीप किती बिल असायला पाहिजे 5 दिवसानंतर, किती बिल्स असायला पाहिजे. आता लेट्स कन्सिडर करा आपली एक स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे की 3 बिल्ड असायला पाहिजे किंवा 2 बिल्ड असायला पाहिजे, है ना. बट आपला आता एक्झिक्यूट करून 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 10 बिल्ड झाले, है ना. तर रिक्वायरमेंट जर मी इथे 3 दिली आहे, मॅक्झिमम बिल्ड्स आपले किती असायला पाहिजे 3, पण आपण 10 वेळा एक्झिक्यूट केलंय. मग बाकीचे 7 काय होईल, जे पुराणे असणार ते डिलीट होणार आणि हे 3 कंटिन्युअसली राहणार. कंटिन्युअसली आज तुम्ही तुमच्याकडे 10 आहे, 7 डिलीट होऊन जातील, 3 राहिले. उद्या तुम्ही परफॉर्म करणार, परत तुमच्याकडे 4-5 अजून एक्स्ट्रा येतील. आता हे जे आजचे 3 आहे हे ओल्ड झालेत ना, मग आजचे 3 डिलीट होणार आणि जे अपडेटेड राहणार ते अवेलेबल राहतील. म्हणजे कंटिन्युअसली 3चा काउंट राहणार, बट ते अपडेटेड वाले राहणार, पुराने राहणार नाही. समजलं? गुड. अगेन काही ऍडव्हान्स पण लावू शकतो इथे. डेज टू कीप आर्टिफॅक्ट, मॅक्झिमम बिल्स टू कीप विथ आर्टिफॅक्ट. आता हे डिपेंड करते, आर्टिफॅक्ट मीन्स तुमचं काही पॅकेज वगैरे असेल तेव्हा. क्लिअर झालं? समजलं काय असणार आहे लॉग रोटेशनचं इथे? गुड. सो आता सध्या आपल्याला नको, किंवा मी इथे करू शकतो 1, आपल्याकडे 2 आहे ना, इथे पण 1 करतो मॅक्स मध्ये आणि अप्लाय सेव्ह करतो. तर बघा जे 2 आहे ना बिल्ड नाव, आता काय दिसतंय, एकच दिसतोय. 1 आणि 2 नंबरचे गेले, हे लेटेस्ट वालाच असणार, नेहमी लेटेस्ट वालाच राहणार. आता मी परत बिल्ड करतो, 3 नंबर राहणार का? 3 नंबर वॉश आउट, तो राहणारच नाही, कारण मी काउंट एकच ठेवायचा आहे असं कन्सिडर केलं. बरोबर ना? हा, समजलं काय असणार आहे? गुड. सो प्रॅक्टिकल आलं लक्षात काय असणार हे लॉग रोटेशनचं, त्या पद्धतीने करायचं. देन इथे तुम्हाला दिसेल दिस प्रोजेक्ट इज पॅरामीटराइज. आता दिस प्रोजेक्ट इज पॅरामीटराइज म्हणजे इथे तुम्ही काय करू शकता, पॅरामीटर पास करू शकता इन दिस फॉर्मॅट, म्हणजेच व्हेरिएबल्स. आता बुलियन पॅरामीटर पास करायचं असेल तर बुलियन, चॉईस फाईल, मल्टीलाईन स्ट्रिंग, पासवर्ड पॅरामीटर, स्ट्रिंग. आता लेट्स कन्सिडर करा स्ट्रिंग पास करायचं आहे, तर स्ट्रिंग मध्ये तुम्हाला काय द्यावं लागेल, नेम. जसं मला नेम पास करायचं आहे, सूरज पास करायचं आहे, म्हणजे की आणि व्हॅल्यू तुम्ही पास करताय. समजलं? की आणि व्हॅल्यू तुम्ही पास करताय. आता ते कोणत्या कोणत्या फॉर्मॅटचे असेल इथे तुम्हाला फॉर्मॅट दिसेल. मी कोणता यूज करतोय, स्ट्रिंग यूज करतोय. बट जर तुम्हाला वेगळे करायचे असेल तर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ऍड पॅरामीटर्स मध्ये बुलियन पण टाकू शकता, ट्रू अँड फॉल्स वाल्या व्हॅल्यूज, राईट. पासवर्ड पास करायचं असेल तर पासवर्ड. समजलं पॅरामीटर वाला कन्सेप्ट? गुड. आता हे एक्झिक्यूट कॉन्करंट बिल्ड. आता हे कधी समजणार तुम्हाला, एक काम करू, हे कधी समजणार, आपल्याकडे आणखी एक जॉब असायला पाहिजे. सो एक आणखी क्रिएट करतोय मी, जॉब 2. बघा इथे एक ऑप्शन अवेलेबल झालाय आपल्याला, कोणता आहे, डुप्लिकेट अँड एक्झिस्टिंग आयटम. म्हणजेच आपल्याकडे कोणता आहे, आपल्याकडे जॉब 1 आहे, बरोबर. जॉब 1 आहे ना, तर जॉब 1 चीच पूर्ण पॅरामीटर तुम्हाला कॉपी करायची आहे का, डुप्लिकेट करायचं आहे का जॉब 2 मध्ये, तो ऑप्शन अवेलेबल झालाय. डुप्लिकेट द प्रिव्हियस वन. ओके,
खूप इझी आहे, ग्राफिकल आहे, अंडरस्टँड करायला काही काय जास्त कमांड लाईन पण नाही यूज करायची, काहीच नाही करायचं आपल्याला इथे, फक्त बघायचं आहे AWS सारखं. कठीण वाटतं काय आतापर्यंत काही? खूप इझी आहे. ओके, सो डुप्लिकेट नाही करायचं आहे मला, साधा सिंपल एक सेपरेट करायचं आहे. ओके करतोय. यामध्ये मी एखादी छोटी मोठी कमांड देतोय. इथे देणार git clone. ओके, git clone, आणि आपल्याला क्लोन करायचं आहे काय, आपली रेपॉझिटरी GitHub. जर मी कमांड टाकतोय इथे कोणता git clone, तर काय व्हायला पाहिजे, जी पण repository आहे ती clone झाली. ती रेपॉझिटरी क्लोन व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर तेच बघणार आहोत आपण. साइन इन काय म्हणतोय, तेव्हा सिलेक्ट. सगळे ऑलरेडी झालं. भरपूर टाइम झाला, त्याला लॉग इन नव्हतं केलं त्यामुळे झालं. आता कुठलीही रेपॉझिटरी एकदा घेऊन बघू. आपली बॅचवालीच आहे ही, कॉपी करतो URL आणि मी कुठे देणार, इथे. बरोबर आहे, अशीच कमांड करतो ना आपण ती यूज. आता सिंपल मी याला काय करतोय, अप्लाय सेव्ह. ओके, नाव आता मी याच्यावर काम नाही करत. आता मला काय करायचं आहे, जेनकिन्स मध्ये जायचं आहे, जॉब 1 मध्ये जायचं आहे. जॉब 1 मध्ये मी याला कॉन्फिगर करतोय, आणि कॉन्फिगर करताना मला काय करायचं आहे, डिस्कार्ड वोट बिल्ड नको, एक्झिक्यूट कॉन्करंट बिल्ड इफ नेसेसरी. कॉन्करंट बिल्ड मीन्स पॅरलली तुम्ही एक साथ दुसरा जॉब पण एक्झिक्यूट करू शकता. जेव्हा आपण जॉब 1 ला एक्झिक्यूट करणार तेव्हाच त्याच्यासोबत कोणता पॅरलली एक्झिक्यूट व्हायला पाहिजे ते देतोय. सो याला जर मी क्लिक करतोय ऍडव्हान्स मध्ये, क्विट पिरियड ब्लॉक बिल्ड व्हेन अपस्ट्रीम प्रोजेक्ट इज बिल्डिंग. ते नाव द्यायला येतं, अच्छा, याच प्रोजेक्टचे मल्टिपल बिल्ड जेव्हा तुम्हाला एक्झिक्यूट करायचे असेल तेव्हा इथे या ऑप्शनला तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, इन्फॉर्मेशन डायरेक्टली इथे क्वेश्चन मार्कवर जाऊन तुम्ही बघू शकता. दोन समजलेत ना आपल्याला हे? ठीक आहे, तर एक्झिक्यूट कॉन्करंट बिल्ड्स इफ नेसेसरी म्हणजेच एट अ टाइम तुम्ही काय करू शकता, मल्टिपल टाइम तुम्ही याला एक्झिक्यूट करू शकता. क्लिअर? ओके, ठीक आहे. ऍडव्हान्स मध्ये मी काय हे, हा, तर इथे आता आपल्याला काय द्यायचं आहे, क्विट पिरियड. क्विट पिरियड मीन्स कधी हा क्विट व्हायला पाहिजे. जर हा वर्कच करत नाहीये तर कंटिन्युअस तू काय करेल, तो रिट्राय करत राहणार. पण आपल्याला तसं पाहिजे का नाही, तर आपण काय करणार, याला क्विट पिरियड असाइन करणार की भाई 5 सेकंड पेक्षा जास्त जर तुला टाइम लागत असेल तर तू कामच नको करू. कळलं का? देन रिट्राय, तुझ्या ज्याने काम होत नाहीये तर तू किती टाइम रिट्राय करणार. समजलं? जर तुमच्या ज्याने काम होत नाहीये तर तुम्ही रिट्राय किती टाइम करणार ते इथे आपल्याला डिफाइन करायचं आहे. कळलं का? ठीक आहे, तर चेकआउट रिट्राय काउंट किती टाइम रिट्राय करणार, तुम्ही 3 टाइम रिट्राय करणार. आलं लक्षात? देन इथे काय दिलेलं आहे, ब्लॉक बिल्ड व्हेन अपस्ट्रीम प्रोजेक्ट इज बिल्डिंग. ब्लॉक बिल्ड व्हेन अपस्ट्रीम प्रोजेक्ट इज बिल्डिंग म्हणजेच काय, अपस्ट्रीम म्हणजेच काय, याचा समोरचा. हा कोणता आहे, जॉब 1 आहे आणि जॉब 2 आहे. जॉब 2 जर वर्क करताय तर जॉब 1 ला काय करायचं आहे, आपण स्टॉप करून ठेवायचं आहे असं. ठीक आहे, आणि डाऊन स्ट्रीम म्हणजे आता लेस कन्सिडर करा, हा जॉब 2 आहे, हा काय आहे, जॉब 2 आहे आणि जॉब 1 रनिंग मध्ये आहे. जॉब 1 काय रनिंग मध्ये आहे. बघा काय होत आहे, जॉब 1
जॉब 1 साठी अपस्ट्रीम म्हणजे त्याच्या समोरचा बिल्ड कोणता समोरचा प्रोजेक्ट कोणता असेल, जॉब 2 असेल, आणि जॉब 2 साठी त्याचा डाऊन स्ट्रीम प्रोजेक्ट कोणता असेल, जॉब 1. तर तेच इथे डिफाईन करायचं की जॉब 2 जर रनिंग असेल तर जॉब 1 परफॉर्म होणार नाही, जॉब 1 जर रनिंग असेल तर जॉब 2 परफॉर्म होणार. समजलं? तर हे तुम्ही इथून अपस्ट्रीम म्हणजे समोरचा प्रोजेक्ट, डाऊनस्ट्रीम म्हणजे मागचा प्रोजेक्ट. खूप इझी आहे, काही कठीण नाही आहे. एकाच वेळेस 2 जॉब रन करायचे त्याचं काय ऑप्शन होतं? नाही, हे इथे काय दिलेलं आहे यांनी, when this option is checked the multiple builds of the project may be executed in parallel. माझा वर्ड मिक्स झाला. मल्टिपल जॉब्स नाही, एकाच याचे मल्टिपल बिल्ड्स. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, सो हे टर्म समजल्यात? गुड. नाव इथे तुम्हाला दिसतंय सोर्स कोड. काय दिसतंय? सोर्स कोड मॅनेजमेंट. काही आहे का? काय आहे का? नाही, अजून आपण काही कॉन्फिगर केलंच नाही ॲज अ सोर्स कोड मॅनेजमेंट. काय यूज करतो आपण सोर्स कोड मॅनेजमेंट मध्ये? सोर्स कोड मॅनेजमेंट मध्ये काय यूज करतो? गिट यूज करतो. ठीक आहे का? इथे दिसतंय का? नाही दिसत आहे. देन ट्रिगर. आता हे ट्रिगर काय आहे तर बघू. ते ट्रिगर म्हणजेच काय, तर जॉब रिमोट लोकेशन वरून पण आपण ट्रिगर करू शकतो. ओके, म्हणजेच लेट्स कन्सिडर करा हा जॉब तुम्हाला बिल्ड करायची गरज नाही. म्हणजेच कसं, लेट्स मी लिव्ह, हे जे बिल्ड बटन आहे या बिल्ड बटनला प्रेस करायची गरज नाही, ऑटोमॅटिकली होईल. त्यासाठी काय आहे, एक्झिक्यूट वाला ऑप्शन आहे. ठीक आहे, ओके. सो या टर्म समजल्या? ठीक आहे. आता आपला जो दुसरा जॉब आहे त्यावर आपण वापस येणार. जॉब 2 याला आपण परफॉर्म करून बघायचं आहे. याच्या कॉन्फिगरेशन मध्ये आपण ऍड केलेलं. तर याच्या कॉन्फिगरेशन मध्ये आपण कोणती कमांड एक्झिक्यूट करतोय, गेट क्लोन कमांड एक्झिक्यूट करतोय. इथे कमांड टाकली आहे आपण, कमांड टाकलेली आहे. तर सिंपल अप्लाय अँड सेव्ह. काय करणार मी इथे बिल्ड करणार ना, बरोबर? याला बिल्ड करतोय. बिल्ड केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, आणि क्लोन करायला पाहिजे रेपॉझिटरी. ओके, लेट्स सी. सक्सेस झालेलं दिसतंय. अँड नाव काय म्हणतोय, बिल्डिंग इन वर्कस्पेस जॉब 2. काय करतोय तो, गिट क्लोन कमांड एक्झिक्यूट करतोय. या रेपॉझिटरीला घेऊन येणार, क्लोनिंग इनटू बॅच, अँड देन लास्ट मध्ये सक्सेस. बट हे कुठे स्टोअर केलं यांनी, वर्कस्पेस मध्ये. तर जाऊन तुम्ही चेक करा. वर्कस्पेस जॉब 2. ओके, जॉब 2 मध्ये काय दिसतंय, बॅच 23 आला आहे. आणि बॅच 23 मध्ये काय आहे आपल्याला माहिती, सगळं आपला कंटेंट आहे. आपण आतापर्यंत जे काही काम केलं आहे ते. तर कसं काम होतं समजलं, गिट क्लोनची कमांड त्याने एक्झिक्यूट केली आहे. आता हेच काम आपल्याला काय करायचंय, युझिंग प्लगइन करायचं. कमांड एक्झिक्यूट नाही करायची. कमांड एक्झिक्यूट करायची आहे का, नाही. आपण काय करणार, प्लगइन यूज करणार. आता ते कसं करायचं, तर सिंपल मॅनेज मध्ये येणार. मॅनेज मध्ये आल्यानंतर काय करणार आपण, प्लगइन्स मध्ये येणार. प्लगइन्स मध्ये आल्यानंतर आपण काय करणार, अवेलेबल प्लगइन्स मध्ये जाणार. इथे काय टाइप करायचं आपल्याला, काय पाहिजे, गिट पाहिजे. सो हिअर इट इज गिट, अँड दिस क्लिक ऑन इन्स्टॉल. And here you see all the API terms, all APIs, even dependencies, libraries, all is now installing. ठीक आहे, हे ह्या सगळ्या टर्म्स ऍट अ टाइम काम करतात तेव्हा कुठे तुम्ही प्रॉपरली गिट सोबत कम्युनिकेट करू शकणार युजिंग जेनकिन्स. So this is nothing but the power of plugins to communicate with two different tools. तर इथे मॅक्झिमम तुम्हाला दिसेल APIs आहेत.
हा, एपीआयचं कामच काय असतं, दोन ठिकाणी कम्युनिकेट करून देणे. ओके, सो इन्स्टॉल झालेलं आहे. गो बॅक टू द टॉप. नाव लेट्स केम हिअर. आणि आता आपल्याला काय करायचंय बघा, मी कॉन्फिगर करतोय परत याला. किलर कोडावर लई फास्ट चालत आहे, किलर कोडावर खूप फास्ट चालत आहे. इम्प्रेसिव्ह, इम्प्रेसिव्ह. नॉर्मल EC2 इन्स्टन्सवर जर असतं ना थोडा वेळ लागला असता, अजून स्लो झालं. इथे चांगला सर्व्हर आहे. हा, आता बघा इथे काय दिसतंय सोर्स कोड मध्ये. सोर्स कोड मध्ये काय दिसतंय, काय करतोय शुभम? सध्याच करतो बघा. बट मी सांगतोय ते इनफ नाही आहे का? सोर्स कोड मॅनेजमेंट. सोर्स कोड मॅनेजमेंट मध्ये आपण काय बघतोय, आला आहे. का बरं आलं? प्लग इन कनेक्ट केलं. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय ना सर्वांना? योगिता आवाज येतोय? हो सर, येतोय. ओके, सो हिअर इट इज गिट. अँड देन गिट मध्ये आता आपल्याला इथे काय द्यायचंय, डायरेक्ट तो काय मागतोय आपल्याला, रिपॉझिटरी URL. सो रिपॉझिटरी URL बरोबर दिला. आता इथे खाली काय मागतोय परत, क्रेडेन्शियल. आता जर ही रिपॉझिटरी प्रायव्हेट असेल तर तुमच्या गिटहबचा तो काय मागणार, काय मागणार, क्रेडेन्शियल मागणार. कळलं का? ठीक आहे. तर इथे आता क्रेडेन्शियल कशी ऍड करायचे ते पण आपल्याला बघावं लागेल. क्लिअर ना? ते काम करू, माझी एखादी प्रायव्हेट रिपॉझिटरी क्लोन करून बघू. प्रायव्हेट रिपॉझिटरी आपल्याला कुठे दिसेल तर गिटहब मध्ये दिसेल, गिटलॅब मध्ये दिसेल. सो गिटलॅब ही जेनकिंग्स वाली रिपॉझिटरी प्रायव्हेट आहे. सी दिसतंय? तर यालाच मी काय करतोय, तिथे कॉपी करायची कोशिश करतोय. वेअर इट इज इन डिफरंट टॅब हिअर. सो मी इथे जर आता ही रिपॉझिटरी बॅच 23 ही तर पब्लिक आहे, याला पासवर्ड लागेल का? नाही लागणार. बट या रिपॉझिटरीला लागेल. बघा काय म्हणतोय, फेल टू कनेक्ट रिपॉझिटरी, कारण ही काय प्रायव्हेट आहे. आता याच्यासाठी आपल्याला काय द्यावं लागेल, क्रेडेन्शियल पास करावं लागेल. कशी ऍड करायची, सो ऍड ग्लोबल क्लिक करा. कसं द्यावं लागणार आपल्याला, तर युजर नेम विथ पासवर्ड द्यायचं आहे की SSH की द्यायची आहे की सिक्रेट फाईल थ्रू पास करायचं आहे पासवर्ड, की एक टेक्स्ट मेसेज आहे जो ऍज अ सिक्रेट तुम्ही यूज करणार, राईट. देन सर्टिफिकेट पास करायचं आहे, तर सर्टिफिकेट सुद्धा इथे करू शकता. बट आपण युजर नेम पासवर्ड करणार आहोत पास. ग्लोबल युजर नेम, ओके. सो युजर नेम, ठीक आहे. तर पासवर्ड माझ्या लक्षात येत नाहीये काय आहे गिटलॅबचा पासवर्ड. ठीक आहे, मला डाऊट आहे थोडा पासवर्डवर, बट ठीक आहे. गिटलॅब पास, ठीक आहे. एवढं देतोय मी आणि सेम डिस्क्रिप्शन मध्ये पण तेच टाकतोय. आय डोंट नो की पासवर्ड माझा बरोबर आहे की नाही, मला थोडा डाऊट आहे पासवर्ड बरोबर आठवत आहे का नाही आहे, बट लेट्स चेक. ठीक आहे, ऍड झाला. तुम्ही मॅनेज मधून पण करू शकता पासवर्ड पास. मॅनेज मधून पण तुम्हाला पासवर्ड पास करता येईल. आता बघा तिथे दिसायला लागलं, मी याला ऍक्सेस यूज करतोय, पण त्याने पासवर्ड चेक केला, पासवर्ड चुकीचा आहे. त्याने काय केलं, पासवर्ड चुकीचा आहे असं सांगितलेलं आहे. तर मला बघावं लागेल, नाही ऍड नाही करायचं आहे मला, यालाच मॉडिफाय करायचं आहे. तर मला काय करावं लागेल, इथे जायचं आहे, येस लीव दिस,
इथे दिसेल तुम्हाला क्रेडेन्शियल्स. पासवर्ड ऍड करायसाठी काय करायचं, क्रेडेन्शियल्स मध्ये जायचं, यालाच मी काय करणार, एडिट करणार आणि पासवर्ड चेंज करणार. चेंज पासवर्ड, इन्क्रिप्टेड होऊन जातो लगेच. सर इनकॉग्निटो मोडमध्ये एकदा टाईप चेक करून बघा, त्याच्याकडून जर लॉगिन झालं त्यात तर तोच टाईप नाही तर माझी प्रायव्हेट मला माहिती पण. वेट, लेट मी चेक. इथे आहे का माझ्याकडे, इथला 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 पासवर्ड जर हा नाही आहे तर काय आहे, इथेच लॉग इन करून बघतोय मी एकदा माझ्या मोबाईलमध्ये. सेम तर आहे. पासवर्ड तर मी बरोबर टाकलाय, बट हा घेत का नाही आहे. ठीक आहे, समजलं ना तुम्हाला? ओके. नाही टोकन वगैरे काही नाही झालं, टोकन वगैरे काही नाही झालं. व्हेरिफिकेशन कोड आहे ना याच्यामध्ये, मे बी त्याच्यामुळे पण होऊ शकते. मला व्हेरिफिकेशन कोड मागतोय इकडे मोबाईलमध्ये, बघू ते चेक करू. ठीक आहे, पण समजलं काय होणार आहे. देन त्यानंतर आता सिंपल फॉर नाव आपण विदाउट पासवर्ड वाला करू. विदाउट पासवर्ड म्हणजे दिस वन कॉपी, याला क्रेडेन्शियलची गरज नाही, नन. ठीक आहे, तर दिस 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 अँड देन आता कोणती रिपॉझिटरीमध्ये ब्रांच कोणती आहे आपली, मेन आहे ना, मास्टर थोडी आहे. तर मेन द्यायचं आहे त्याला. ठीक आहे, बाकी एक्स्ट्रा काहीही करायचं नाहीये. सिंपल. आता ही कमांडची गरज आहे का, नाही, कारण आपण काय केलंय, प्लग इन इन्स्टॉल केलंय, तर कमांडची गरज नाही. अप्लाय करणार, सेव्ह करणार आणि जस्ट बिल्ड इट. तर पहिल्यांदा त्याने काय केलं, कमांड एक्झिक्यूट केली, बट तो आता कमांड एक्झिक्यूट करतोय का, नाही. कमांड एक्झिक्यूट करेल पण विथ द हेल्प ऑफ प्लगइन. विथ द हेल्प ऑफ प्लगइन तो ते काम करेल. आता प्लगइनने जेव्हा काम करणार तेव्हा या पद्धतीचं आउटपुट मिळेल. ठीक आहे, प्लगइनने जेव्हा काम करेल तेव्हा या पद्धतीचं आउटपुट मिळेल तुम्हाला. बघा, नो क्रेडेन्शियल स्पेसिफाईड. ओके, क्रेडेन्शियलची गरज नाहीये. गिट व्हर्जन त्याने चेक केलं आहे. देन त्यानंतर गिट कॉन्फिग
फेच, फोर्स, प्रोग्रेस जे काही आहे ही रिपॉझिटरी चेक केली त्यांनी अवेलेबल आहे का, अवेलेबल असेल पासवर्डची रिक्वायरमेंट आहे का नाही आहे, देन त्यानंतर तो सिंपल तुम्हाला काय बोलतोय सक्सेस. लास्ट जो कमिट मेसेज आहे तो पण इथे तो प्रिंट करतोय. कमिट मेसेज इंग्रेस ऍडेड, आपण लास्ट मध्ये इंग्रेस ऍड केला होता तर तुम्हाला आठवत असेल तर. ठीक आहे, कळलं. तर या पद्धतीने तुम्ही काय करणार, प्लगइनचा यूज करा. सो काही कन्फ्युजन वाटतं का इथे, काही खूप इझी आहे, कठीण काहीच नाहीये. सगळ्यांचे प्लगइन्स अवेलेबल आहेत, ज्यांच्यावर तुम्हाला काम करायचं आहे त्यांचे तुम्ही प्लगइन्स यूज करा, काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, सो थांबायचं इथे, भरपूर झालं आजच्यासाठी. ओके, सो स्टॉप करतो इथे.